पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चला येतो। बस की आता किती चिडणार आहे अजून? आता तूच म्हणला ना 20 रुपये द्या म्हणून। अहो तुम्ही 20 कोटी रुपये दिले तरी फिटणार आहे काय? काय भेटणार आहे? हेच आजपर्यंत करता आलाय ते जे करता येते, कशाला लाजवताय उगाच? आता तूच म्हणला 20 रुपये द्या म्हणून दिले। अहो तुम्ही गाडीवर बसत नव्हता ना म्हणून म्हणलेलं मी। आणि हे तुमचं असहकार चळवळ किती दिवस चालणार आहे अजून? खोटं बोलणाऱ्याशी असंच वागतात अर्जुन। तुम्ही बोलायला ऐकणार आहे का मला? मग बाप आहे तुझा मी। अहो म्हणून म्हणतोय ना कदम, बाप आहे मला माहिती आहे, मी नाही विसरणार ती गोष्ट। मग काय असेल ते बोलून मोकळं व्हा ना, भाडाभाडा 2 काना खाली वाजवा पण संपून टाका विषय। पण हे असं नको ना राव कदम, तुम्ही नाही तर काय नाही। अर्जा मला का नाही? मला मान्य आहे कदम की तुम्हाला ही गोष्ट पटली नाही, पण तिची पण काहीतरी तिचा मुद्दाच नाही अर्जा, तुझा मुद्दा आहे। अरे किती वेळा विचारलं होतं मी तुला, हा? लग्नानंतर पुन्हा पुन्हा विचारत होतो, का बोलला नाहीस तू? अहो तुमच्याशी कसं बोलू तेच कळत नव्हतं मला। एक तर तुमची मनापासून इच्छा होती की आमचे लग्न व्हावं म्हणून, आणि त्यात परत ही सांगितलं असतं तर काय? तर उपाय सांगितले असते बेट्या मी तुला। मग आता सांगा ना कदम। नाही अर्जा, आता येळ निघून गेली। आता माऊ तुम्हाला काय वाटतं ना आमच्याबद्दल ते आमच्यासाठी लय महत्वाचं आहे। बाकी कोणाला काय वाटतं ते लय नंतरचं आहे। हो तुम्हीच असं वागायला लागला आमच्याशी, असा आबोला धरला तर कस तरी होतो आतून। अर्जा मला ना हित लागले हित, आणि मला येळ पाहिजे। जो तिचा मुद्दा होता ना तोच माझा मुद्दा आहे। काय? अरे अर्जा आतनं वाटत नाही तर कसं बोलायचं? खोटं वागणं नाही जमत आपल्याला। म्हणजे तुम्हाला तिचा मुद्दा पटलाय? अर्जा जा तू, आणि एक लक्षात ठेव, एकदा वेळ गेली ना की ती पुन्हा येत नाही। न्यायला येतो संध्याकाळी। नको, मला वेळ होणार आहे, सोडल मला कोण बी। तू जा। अगं अपर्णा, हे एवढं सगळं? ताई, हृदयाकडे जाण्याचा रस्ता पोटातनं जातो असं म्हणतात ना, म्हणून करते हे सगळं। बरं ठीक आहे, चल मी तुला मदत करते। तुम्ही काहीच नका करू, उगाच नाही तर तुम्हाला बोलणं भेटतील। तुम्ही जा बरं बाहेर। अगं पण एकटी आता एवढं राहिलेलं कधी करणार तू? ताई अहो त्याला काय होते, झालंच की आता। अहो सगळ्यांच्या आवडीचं बनवलंय बघा की। हे बघा उसळ बनवलीये, डाळ बनवलीये, आणि हे बघा खीर बनवलीये, भात टाकलाय गरम गरम, बटाट्याची पिवळी भाजी बनवली, सगळ्यांना आवडते म्हणून। आणि आता एवढी भजी झाली ना की झालंच बघा। अगं पण एकटी आता एवढं राहिलेलं कधी करणार तू? ताई मी करते म्हणलं ना, तुम्ही जा बसा बाहेर, मी आलेच एवढं करू। बर काय ग, झाला का स्वयंपाक? आई ते आता काय झालं? अपर्णा करते स्वयंपाक। तुम्ही तिला करूच दिला कशाला? ती म्हणली सगळ्यांच्या आवडीच्या भाज्या करते। अगं रुपाले, तुझा काय उपयोग नाही बघ। अगं तू मोठी जाव आहेस, जरा जावेचा रुबाब दाखव की तिला। असू दे, जा आता। काय करायचं ग हिचं? बघते की आता आज जाऊन हाकलूनच काढते तिला। प्रत्येक वेळेला काही दंगाच करायची गरज आहे का काय? अहो मग काय करायचं सरकार, आता तुम्हीच सांगा। सांगतो, आधी तिचं करून होऊ दे सगळं, मग बघू। अहो पण सांगतो तेवढं ऐका गप। सरकार, बाबा, स्वप्नील सर, ताई, अर्जुन, सुजय भाऊजी आणि मावशी यांनी
पाणी पाणी राहिलं की. आप्पे सगळं घेतलंय ना. सगळ्यांना आवाज देते. सरकार, आई, भाऊजी, स्वप्नील सर, ताई ताई. अगं आपण ना, तू खरंच सगळ्यांच्या आवडीचं बनवलं सगळ्यांसाठी. हा मग ताई, आता फक्त सगळ्यांना आवडायला पाहिजे हो. म्हणजे चव कशी झाली माहिती नाही ना. मी मीठ आणून ठेवू का? मीठ आणून ठेवते, थांबा. ज्याला लागेल ते घेईन ना. तू एवढ्या प्रेमाने केले म्हणजे नक्कीच चव चांगली झाली असणार. अहो पण ताई, वेळेत जेवलं पाहिजे ना. ते सगळं गार झाल्यानंतर काय मजा. सगळ्यांना आवाज द्या की प्लीज. हा देते. अहो सरकार, आई आली. रुपल, स्वप्नील कुठं आहे? आहेत की आतमध्ये. मी वाढायला घेते सगळ्यांचं. मी वाढते एकेकाला. रुक्मिणे, चांगली दिसते ना मी. मावशी, आपण जेवायला चाललोय. आता तू कशी दिसती याच्यात काय तवा? बाहेर जेवायला चालले म्हणजे? अहो भाऊजी, अहो सगळ्यांसाठी जेवायला बनवलंय की एवढं मी. रुपाली, अगं बोलव की स्वप्नीला लवकर. आणि मीनू भाऊजी कुठं आहेत? आई, म्हणजे उशिरा येणार आहेत शेतावरनं. आई, अहो असं काय करताय तुम्ही माझ्यावर चिडलात ना. जेवणावर नका ना राग काढू. खाऊन घ्या की सगळेजण. स्वप्नील कुठं आहेस? सॉरी थांबलाय का सगळे जेवायला? वा वा, आज छान दिसतंय या ठिकाणी. अरे बाळा, आपण सगळी बाहेर चाललोय. जाऊया की बाहेर, पण जेवण करून जाऊ. जेवायलाच चाललोय. हो पण इथं एवढं चांगलं केलंय. आणि दादा, एकतर तो आलाय उशिरा, आता विचारात बसलाय प्रश्न. चला लवकर. अहो ऐका की, सगळ्यांच्या आवडीचं बनवलंय. खाऊन घ्या की दोन घात. हवं तर मी बाहेर थांबते, पण तुम्ही जेवून घ्या ना. चला. सरकार, अहो आई, अहो आई असं काय करताय? एवढं खाऊन घ्या की वाया जाईल हो सगळं. ए, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? कुणी सांगितलं होतं तुला एवढं स्वयंपाक करायला? हे घर काय तुझ्या बापाचं आहे का? तसं तर तुमच्याही नाही ना मावशी. अगो बाया रुक्मिणे, बघितलं का? बापाचं नाव काढल्यावर कशी नागासारखा फडा काढती. आणि काय ग, माझ्या बापाचं नाव काढते हो का टवळे. आई आई अहो ऐका ना. आई, अहो सगळ्यांसाठी बनवलंय जेवायला असं का? सर, अहो तुम्ही तरी जेवून जा की. स्वप्नील, तुम्हाला माहिती आहे ना, लय मेहनतीने बनवलंय सगळं. ताई, ताई ऐका ना हो. अप्पे, अप्पे, काय झालं? अशी का बसली इथं?
रडते काय? जेवायला वाटले कुठे गेले सगळे? अरे कुठे गेले सगळे? काके अगं, जेवायला या ना. कोणी नाही घरी, सगळे गेलेत बाहेर. म्हणजे बाहेर गेलेत जेवायला. काय? हे लय झालं आता. कदम कुठे? बाबा सकाळी सांगून गेले मला उशीर होणार आहे, शेतात नाही यायला. असू दे, नको काळजी करू, आपण संपूया. हा, असं नाही ते अर्जुन, एवढं सगळं केलंय, सगळं वाया जाईल ना आता. नाही जाणार वाया. म्हणजे वाया नाही जाणार. थांब. सरकार, बरं झालं बाहेर गेलो ते. आता जेवण वाया गेले म्हणून आप्पीची काढा. बर. आवाज कसला येतोय आत? स्वप्नील, दरवाजा उघड जरा. हो, बसा बसा. अर्जा, काय चाललंय? अहो जेवतो आम्ही सरकार. नाही ते मला बी दिसतंय जेवताय ते. कुणी बोलावलंय ना? अहो मीच बोलवलं. सकाळी मावशी म्हणल्या ना बापूंना, इथं कोण आप्पी टप्पी राहत नाही. काकी म्हणली आम्ही आप्पीला आणि तिच्या घरच्यांना ओळखत नाही. मग मी तिचं घरच घेऊन आलो इकडं. ए आज्या, मावशी, आता हे घर हिच्या नवऱ्याचं आहे बरोबर, त्यामुळे तिचं घर आहे. पण हे घर तुमचं असण्याचा लांब लांबपर्यंत संबंध दिसा ना मला. बघे रुक्मिणी, बघ कसं बोलतोय मला. बस अर्जा, मला हे अजिबात पटलेलं नाही. सरकार, एवढं सगळं जेवण तिने मेहनत करून बनवलं आणि ते तसंच टाकून तुम्ही बाहेर जेवायला गेला, हे मला बी नाही पटलं. अर्जुन, म्हणजे आता तू सगळं तुझ्या मनानच करणार होय? आई अगं दादा, तू नकोच बोलू मध्ये. अय सुजया, दादा बरोबरच बोलतोय. एवढं सगळं अन्न जर वाया गेलं असतं ना तर आपल्याला पाप लागलं असतं. आणि सगळ्या कदमांचं पाप आहे ना मी वाचवलंय. अर्जुन, जाऊ दे ना आता. सरकार, तुम्ही जेवलात का नीट? जेवण झालं नसेल तर बसा की मी वाढते तुम्हाला. हा बसा, चला या. अपर्णा, मी जेवतो, कारण तसंही हातचं राखूनच खाल्लेलं मी. अहो सर्व बसा, मी वाढते की तुम्हाला. बापू, किमान तुम्हाला तरी कळायला पाहिजे होतं, पुरीच्या घरच्या काही मर्यादा असतात. आपण पाळले तर ते पण पाळतील ना. अर्जुन, या बाप. जेवा बापू जेवा. अरे दादा बस ना, भजी एक नंबर झालेत, बस.
अपर्णा तू बस, मी घेऊन येते ताट. आण लवकर. कसा झालाय स्वयंपाक? मस्त. दिप्या, असं प्रेम पाहिजे बरं का भावावर. पप्पू चाल ना व्यवस्थित. अगदी मस्त. अहो रोजच्या पेक्षा जर जास्त जेवलो आम्ही आज. अगं मम्मी मी तर एवढा जेवलोय तू जर माझ्या कशात बोट घातलीस ना तरी तुला आप्पी दीदीने केलेला पदार्थ गावल. ए दिप्या. दिप्या. बापू नमस्कार. अर्जुनने जेवायला बोलवलं होतं ना म्हणून आलो. तुम्ही जेवला का नाही? हा. अरे पण मला बोलवायचं की मी आलो असतो स्वप्नील. फोन करायचं ना. विना काका अचानक ठरलं सगळं. आप्या अगं ती जाहिरात बघितलीस का? कसलं? अगं मी सांगायचंच विसरलो. ती मॉक टेस्ट आहे बघ. हे बघ. अध्ययनचं आहे ना ते? होय होय सर. चांगलंय. आणि बरं का सर, याच्यात जर चांगले मार्क पडले ना तर पुढची मेन्सची मॉक टेस्ट फ्री आहे. अपर्णा अशा टेस्ट तू दिल्या पाहिजेस. काय आहे ना, परीक्षेची तयारी होती. चांगल्या असतात या टेस्ट. हो सर, तयारी होते खरे. पण अहो बघा की 2 दिवसावर आली परीक्षा. अभ्यासाचं काय झालाय अभ्यास झालाय तुझा आणि उद्यापासून परत करशील ना. हांगाची दाजी एक नंबर. हो पण घरात एवढं सगळं चाललंय, कसा करेल ते अभ्यास? मामी तुम्ही काय काळजी करू नका. घरातली सगळी कामं करून अभ्यास करेल ती. माहिती मला. हो मम्मी. अगं घरी बी तशीच करायची ना ती. अप्पे तुम्ही आम्हाला एवढं जेवायला बोलवलं. तुमच्या लग्नाला एवढे दिवस झाले, मी साधं तुम्हाला घरी अभि म्हणलं नाही. अगं मम्मी काहीतरीच काय. बरं चला निघूया का आपण. आणि आप्या ते तेवढं परीक्षेचं बघ बरं का. हो मी बघते. अहो बापू तुम्ही नका काळजी करू, हे घेतील ना अपर्णाचा अभ्यास. बरं का, ती घरचं सगळं काम सांभाळून करायला अभ्यास. घरच्या कामाचं काय तवा, रुपाली आहे की मदतीला. चला येऊ का रुपाली ताई? चला येते. सावकाश जा. दिप्या. जेवण आवडलं सगळ्यांना? थँक्यू. कशाबद्दल? हे सगळं केलंस ना म्हणून. हे होय. अगं बायकोने नवऱ्याला असं थँक्यू नसतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं असतं? ते एवढी कामं राहिली आहेत ना माझी. पण सरकार तो अर्जा तुम्हाला भारी पडायला लागला बर का. घाला त्याला घाला. जुगाडू एक नंबरचा त्यो. त्यानं आतापर्यंत आप्पीला किती वेळा वाचवलंय. तो असला ना काही ना काही जुगाड करून त्या आप्पीला वाचवणारच. त्यालाच काहीतरी केलं पाहिजे. हे बघा, त्या अर्जुनला ना फक्त एकाच माणसामुळे फरक पडतो आणि ती व्यक्ती म्हणजे आहे विनूभाऊजी. विनूभाऊजींना जर आप्पीचा राग येत असेल ना तर त्यांच्या पुढे अर्जुन काहीच करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की विनूभाऊजी आपल्या बाजूने राहतील. काय उपयोग येतावा? सकाळी उजाडलं की ते तिकडे शेतात जातात आणि सगळी लोक झोपायच्या वेळेस घरी येतात. इथं घरात काय काम चालतंय त्यांना काय पत्त्या बी नसतो. त्याला घरात बसवत असतो मी आता लवकरच. सरकार नाही म्हणजे असं म्हणत एखाद्या दिवशी तुम्हाला आप्पीच घरातून बाहेर हाकलून द्यायची. परमेश्वरानं जीभ दिली म्हणून सारखीच वापरायची वय.
या सरकारच्या घरातून सरकारलाच घराबाहेर काढणारा अजून जन्माला यायचा आहे. आता जर हा विनया अर्जुनवर चिडलाय तर त्याचा फायदा कसा करून घ्यायचा हे सरकारला चांगलंच माहिती आहे.